Dear students, this is the fifth lecture about the theory of poetry. Now we are going to discuss about the types of poetry. These are the main types of poetry: elegy, sonnet, dramatic monologue, lyric, ode, and ballad. elegy म्हणजे शोकगीत, a poem written in elegiac meter, hexameter, and pentameter lines. This is about the structure. इलिजिक मीटर मध्ये लिहिली गेलेली कविता, hexameter 6 feet, pentameter 5 feet lines. We have already discussed about it. An elegy refers to the subject matter of change and loss expressed in the elegiac verse. शोकगीताचा संबंध अशा विषयाशी आहे ज्याच्यामध्ये चेंज अँड लॉस अभिव्यक्त होतो शोकगीतात्मक काव्यातून. It is about a formal and sustained lament in verse for the death of a particular person ending in a consolation. या शब्दावरती भर द्या. लॅमेंट, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवरती शोक करणं आणि काव्यात्मक अशा प्रकारचा शोक करणं याला म्हणायचं एलजी. त्याच्यामध्ये शेवट होतो सांत्वनानं. कन्सोलेशन म्हणजे काय? सांत्वन. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूबद्दलचं केलेलं ते असतं सांत्वन. These are the examples of elegies. Chaucer's Book of the Duchess, elegies in the mode of dream allegory. स्वप्नरूपी पद्धतीनं शोकगीत लिहिलेलं आहे द बुक ऑफ डचेस नावाचं, जॉफ्री चौसरचं. आता ही नावं पेंटॅमीटर, त्याच्यानंतर चौसर, ही नावं आता पुन्हा पुन्हा परत परत ऐकून तुमच्या लक्षात येत असतील. A.L. टेनिसन्स इन मेमोरियम ऑन द डेथ ऑफ आर्थर हलाम. आर्थर हलाम नावाच्या मित्राच्या मृत्यूवरती लिहिलेली कविता इन मेमोरियम बाय आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन. W.H. अडनची इन मेमरी ऑफ W.B. इट्स. W.B. इट्स नावाच्या महान लेखकाच्या मृत्यूच्या स्मरणार्थ लिहिलेली कविता. आणि सगळ्यात फेमस इंग्रजी साहित्यामध्ये एलजी म्हटलं की हे नाव आपल्या होटी आलं पाहिजे. थॉमस ग्रेस एलजी रिटर्न इन अ कंट्री चर्चयार्ड. लकीली यू आर गोइंग टू स्टडी दिस पोएम इन फ्युचर. एलजीचा अभ्यास करताना डर्ज म्हणजे काय ते पण आपण बघितलं पाहिजे. सो इट इज डर्ज. इट इज अ व्हर्सिफाईड एक्सप्रेशन ऑफ ग्रीफ ऑन द ऑकेजन ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन्स डेथ. विशिष्ट व्यक्तीच्या मृत्यूच्या प्रसंगी केलेलं दुःख आणि त्या दुःखाचं अभिव्यक्तीकरण काव्यात्मक पद्धतीनं याला आपण डर्ज म्हणूया. म्हणजे एक प्रकारची ही एलजीच आहे, परंतु फरक आहे, इट इज शॉर्ट अँड लेस फॉर्मल. डर्ज हे छोटंसं असतं आणि औपचारिकता कमी असते आणि टेक्स्ट रिप्रेझेंट्स फॉर सिंगिंग. सो द पर्पज ऑफ रायटिंग द डर्ज इज टू सिंग. गायनासाठी किंवा गायनाच्या उद्देशानं लिहिलेलं शोकगीत म्हणजे डर्ज. मला वाटतं मुद्दाम तुमच्या लक्षात राहावं म्हणून सांगतो. दर्द आणि डर्ज, द हिंदी वर्ड दर्द and English word the dirge are rather similarity. Example: Shakespeare's "Full fathom 5 thy father lies." That is a very dirgeful poem. William Collins, "A Song from Shakespeare's Cymbeline." These are the examples of dirge. दुसरा शब्द वापरतात त्रनॉडी.
तर ट्रेनॉडी म्हणजेच डर्ज. आता मोनॉडी. व्हॉट इज मोनॉडी? मोनॉडी म्हणजे सुद्धा एलजी ऑर डर्ज. बट अटरन्स ऑफ अ सिंगल पर्सन. एकाच व्यक्तीनं उच्चारलेलं असतं. उदाहरणार्थ जॉन मिल्टॉन्स लिचिदास इज अ काइंड ऑफ एलजी, बट इट इज अ कॉल्ड मोनॉडी. A.H. Clove, Thyrosis, a monody. These are the examples. Now, LGC related सगळ्या ह्या टर्म्स आहेत. मोनोडी, थ्रिनॉडी, डर्ज, pastoral elegy. Pastoral elegy represents both the poet and the one he mourns. पास्ट्रोल शब्द तुमच्या लक्षात आलेला आहे. धनगर मेंढपाळांच्या संदर्भातली शोकमय कविता आणि इट रिप्रेझेंट्स द बोथ द पोएट अँड द वन ही मॉर्न्स. त्याच्यामध्ये कवी आणि कवी ज्याचं बद्दल दुःख व्यक्त करतो, मॉर्न्स करतो म्हणजे काय, शोक व्यक्त करतो. सो अनदर इज ऑलवेज अ पोएट ऑर अ सेफर्ड. ज्याच्याबद्दल कवी दुःख व्यक्त करतो तो कवी असतो किंवा तो मेंढपाळ असतो. सो पास्टर इज अ लॅटिन वर्ड विच मीन्स सेफर्ड. पास्टर, पास्ट्रोल हा शब्द पास्टर याच्यावरून आलेला आहे. पास्टर हा शब्द मुळात लॅटिन शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे सेफर्ड म्हणजे मेंढपाळ. एक्झाम्पल्स: स्पेन्सर्स ॲस्ट्रॉफेल. दिस इज ऑन द डेथ ऑफ सर फिलिप सिडनी. सर फिलिप सिडनी ह्या कवीच्या मृत्यूवरती लिहिलेली एक शोकयुक्त कविता ॲस्ट्रॉफेल एडमंड स्पेन्सरची आहे आणि जॉन मिल्टॉनची लिचिदास सेलेची ॲडोनिस. These are the examples of pastoral elegies. Now we shall turn towards very interesting subject, sonnet. It is a lyric poem consisting of a single stanza of 14 iambic pentameter lines linked by an intricate rhyme scheme. Sonnet म्हटलं की 14 lines आणि iambic pentameter. We have already discussed about iambic pentameter and you should know about the sonnet, which is linked by an intricate rhyme scheme. थोडीशी गुंतागुंतीची आणि पटकन लक्षात न राहणारी म्हणून इंट्रिकेट यमक योजना त्याच्यामध्ये असते. सो टू मेजर पॅटर्न्स ऑफ राईम इन सॉनेट्स. सॉनेट्स मधले दोन मुख्य राईम पॅटर्न्स आहेत. इटालियन किंवा पेट्रार्चन सॉनेट. पेट्रार्चनलाच काय म्हणायचं, इटालियन सॉनेट. वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड अबाउट इट. किंवा इंग्लिश ऑर शेक्सपिरियन सॉनेट. इंग्लिश सॉनेट किंवा शेक्सपिरियन सॉनेट. These are the different forms of sonnet. So stanza forms of sonnet. Sonnet sequence or sonnet cycles. A series of sonnets linked together by exploring the aspects of a relationship between lovers. बऱ्याचदा दोन प्रियकरांच्या मधील संबंधाविषयी वेगवेगळ्या प्रकारचं शोधात्मक लिखाण करून अनेक सॉनेट सिरीज, सुनीत काव्यांच्या मालिका लिहिल्या गेल्या म्हणून त्याला काय म्हणायचं आहे, सॉनेट सिक्वेन्स किंवा सॉनेट सायकल्स. उदाहरणार्थ बघा, सिडनीज ॲस्ट्रॉफेल अँड स्टेला. दिस इज अ सॉनेट सिक्वेन्स. Many more sonnets have brought together. The same is about the Edmund Spenser's Amorati, William Wordsworth, The River Dudden, D.G. Rossetti's House of Life, Elizabeth Barrett Browning sonnets from the Portuguese. These are the examples of sonnet sequence. Another American poet, William E. Leonard's Two Lives and George Marriot's Modern Love. These are the examples of sonnet sequence. Now let us turn towards dramatic monologue. A monologue is lengthy speech by a single person. Mono
मीन्स वन, लॉग म्हणजे डायलॉग किंवा स्पीच. एका व्यक्तीनं, मोनो म्हणजे एका व्यक्तीनं दिलेलं भाषण, स्पीच म्हणजे मोनोलॉग म्हणतो. सो इट वॉज परफेक्टेड बाय रॉबर्ट ब्राउनिंग इन इज माय लास्ट डचेस. त्याच्यानंतर द बिशॉप ऑर्डर्स हिज स्टोम अँड अँड्रिया डेल सार्टो. ड्रामॅटिक मोनोलॉग म्हटलं की रॉबर्ट ब्राउनिंगचं नाव पुढे येतं आणि ह्या माय लास्ट डचेस, द बिशॉप ऑर्डर्स हिज स्टोम, अँड्रिया डेल सार्टो ह्या कवितांच्यामध्ये रॉबर्ट ब्राउनिंगनं ड्रामॅटिक मोनोलॉग सुरू केलेलं आहे. आता हे आहे फीचर्स ऑफ ड्रामॅटिक मोनोलॉग. अ सिंगल पर्सन, नॉट अ पोएट, अटर्स द स्पीच इन अ स्पेसिफिक सिच्युएशन. विशिष्ट परिस्थितीमध्ये एकच व्यक्ती संपूर्ण कविता बोलते, कवी नसतो तो. फॉर एक्झाम्पल, द ड्यूक इज निगोशिएटिंग विथ अन इमिसरी. इमिसरी अन एजंट सेंट ऑन अ मिशन फॉर अ सेकंड वाईफ. जर तुम्ही रॉबर्ट ब्राउनिंगची माय लास्ट डचेस ही कविता अभ्यासली तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये जो ड्यूक आहे तो दुसऱ्या बायकोसाठी एका लग्न जमवणाऱ्या मध्यस्थी बरोबर बोलणी करतोय, करार करतोय, मात्र तो एकटाच बोलतोय. So this single person addresses and interacts with one or more other people. अशा प्रकारे एकच व्यक्ती दुसऱ्या एका किंवा अनेक व्यक्तींच्या बरोबर उपदेशात्मक बोलते किंवा इंटरॅक्ट करते, प्रतिक्रिया दर्शवते. तिसरं वैशिष्ट्य आहे ड्रामॅटिक मोनोलॉगचं. द लिरिक स्पीक्स टू रिव्हील टू द रीडर द स्पीकर्स टेम्परामेंट अँड कॅरेक्टर. अशा प्रकारचं जे लिरिक असतं, ड्रामॅटिक मोनोलॉग इज अ काइंड ऑफ लिरिक, आणि ते वाचकाच्या साठी वक्त्याचा स्वभाव, बोलणाऱ्याचा स्वभाव आणि बोलणाऱ्याचं चारित्र्य हे रिव्हील होतं, प्रगट होतं. सेल्फ रिव्हिलेशन सर्व्स टू डिस्टिंग्विश अ ड्रामॅटिक मोनोलॉग फ्रॉम ड्रामॅटिक लिरिक. आणि म्हणून अशा प्रकारचं स्वसादरीकरण किंवा स्व उघडी अभिव्यक्त होणं याला आपण ड्रामॅटिक मोनोलॉग म्हणूया. सो फॉलोइंग आर द एक्झाम्पल्स ऑफ ड्रामॅटिक मोनोलॉग, ड्रामॅटिक लिरिक. I will just read for you. John Donne's The Canonization. What is canonization? The process of naming a person as a saint in a Christian catalog. ख्रिस्ती धर्मामध्ये एखाद्या व्यक्तीला संत पद देण्याची जी काही प्रोसेस असते त्याला आपण कॅनोनायझेशन असं म्हणूया. आणि द फ्ली नावाची एक कविता आहे. द फ्ली हा एक प्रकारचा किडा आहे. टेनिसन्स युलिसिस, T.S. Eliot's The Love Song of J. Alfred Prufrock. This is the best known modern instances or the examples of dramatic lyric. Now let us go towards what is lyric. Lyric is any fairly short poem uttered by a single speaker. एकाच व्यक्तीनं उच्चारलेली एक छोटीशी कविता म्हणजे लिरिक. अ सिंगल स्पीकर एक्सप्रेसेस अ स्टेट ऑफ माइंड ऑर अ प्रोसेस ऑफ परसेप्शन, थॉट अँड फिलिंग. याला आपण मराठीमध्ये भावगीत म्हणतो. एकच व्यक्ती आपल्या मानसिक अवस्थेचं स्पष्टीकरण करते किंवा परसेप्शन म्हणजे एक प्रकारचं संकल्पनाची प्रक्रिया किंवा विचारांची किंवा भावनांची जी काही प्रक्रिया आहे त्याबद्दल ती बोलते. मेनी लिरिक स्पीकर्स आर रिप्रेझेंटेड ॲज म्युझिंग इन सॉलिट्यूड. बऱ्याचदा वेगवेगळ्या परिस्थितीमुळे किंवा वेगवेगळ्या कारणांच्यामुळे एखादी व्यक्ती स्वतःला एकलकोंडी बनवून घेते आणि चिंतन करते, मनन करते. त्याला म्युझिंग इन सॉलिट्यूड हे पण लिरिकमध्ये येतं. द लिरिक स्पीकर इज रिप्रेझेंटेड ॲड्रेसिंग अनदर पर्सन इन अ स्पेसिफिक सिच्युएशन. हे एक महत्वाचं आहे की जो भाव व्यक्त करतो ती व्यक्ती विशिष्ट परिस्थितीमध्ये दुसऱ्या व्यक्तीला उपदेश करताना सादर होते. फॉर एक्झाम्पल, पुन्हा कॅनोनायझेशन बाय जॉन डन्स अँड विल्यम वर्ड्सवर्थ, टिंटन ॲबी. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ लिरिक. So the use of first person.
आय रेफर्स टू आयदर टू द पोएट ऑर अनदर पर्सन. बऱ्याच कवितांच्या मध्ये कविता लिहिलेली असते, त्याच्यामध्ये आय शब्द वापरला असतो. आय म्हणजे मी, म्हणजे फर्स्ट पर्सन, मी फर्स्ट पर्सन आहे. आणि ते एकतर कवीसाठी असतं किंवा दुसऱ्या व्यक्तीसाठी असतं. फॉर एक्झाम्पल जॉन मिल्टन्स "व्हेन आय कन्सिडर हाऊ माय लाईफ इज स्पेंट." या कवितेमध्ये हा जो आय शब्द वापरलेला आहे, हा स्वतःसाठी वापरलेला आहे, जॉन मिल्टनसाठी वापरलेला आहे. अँड एस.टी. कोलरिज "फ्रॉस्ट ॲट मिडनाईट." ती जर कविता आपण वाचली, "फ्रॉस्ट ॲट मिडनाईट", तर जवळ-जवळ प्रत्येक ओळीच्या मध्ये आय शब्दाचा वापर झालेला आहे. तो जो आय शब्द आहे, तो त्या कवितेतल्या स्पीकरसाठी आहे. सो वी आर टू रीड द पोएम ॲज अ पर्सनल एक्सपिरियन्स. आणि प्रत्येक लिरिक पोएम ही आपला वैयक्तिक अनुभव म्हणून आपण वाचली पाहिजे. In many lyrics, the speaker is a conventional figure, such as long-suffering suitor in the Petrarch sonnet or the courtly and witty lover of the Cavalier poems. बऱ्याच लिरिक्समध्ये जो स्पीकर असतो, बोलणारी जी व्यक्ती असते, ही एक कॉन्व्हेन्शनल फिगर असते. म्हणजे वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या अशा प्रकारची एक पारंपरिक व्यक्ती असते. उदाहरणार्थ बऱ्याच दिवसापासनं सफरिंग करणारा एखादा शूटर, म्हणजे एखाद्या प्रेयसीला लग्नाची मागणी घालणारा व्यक्ती म्हणजे शूटर असतो. हे आपल्याला पेट्रार्चन सॉनेटमध्ये बघायला मिळतं. किंवा कॅव्हलियर पोएम्स जे आहेत, त्याच्यामध्ये एखादा अ, प्रेमाची आराधना करणारा किंवा एखादा बुद्धिवान प्रियकर, हे सगळे कॅव्हलियर पोएम्सची उदाहरणं आहेत. कॅव्हलियर पोएम्स म्हणजे काय? द रेन ऑफ चार्ल्स फर्स्ट, दॅट इज फ्रॉम 1625 टू 49. तुम्हाला मी चार्ल्स सेकंडचा उल्लेख रिस्टोरेशन पिरियडमध्ये दिलेला आहे बघा. तर चार्ल्स सेकंडच्या अगोदर चार्ल्स फर्स्ट होता. 1625 पासून तर 1649 पर्यंत. आणि त्याच्या कालखंडामध्ये द कॅरुलस इज द लॅटिन व्हर्जन ऑफ चार्ल्स. Supporters of king called cavaliers during English Civil War against Roundheads. They are called supporters of parliament. कॅरुलस हा शब्द लॅटिन आहे. त्याचं चार्ल्स असा शब्दप्रयोग होतो. आणि चार्ल्स नावाच्या राजाला पाठिंबा देणारे जे होते ते कॅव्हलियर्स. आणि सिव्हिल वॉर, इंग्लिश सिव्हिल वॉरमध्ये ते राउंड हेडच्या अपोजिट होते. राउंड हेड्स कोण होते? द सपोर्टर्स ऑफ पार्लमेंट. सो दे वर असोसिएटेड विथ द कोर्ट. दे वर रायटर्स ऑफ विट्टी अँड पॉलिश्ड लिरिक्स ऑफ कोर्टशिप अँड गॅलंट्री. ह्यांचा सगळ्यांचा संबंध, कोर्ट म्हणजे आत्ताचा कोर्ट नाही, दरबार, पूर्वीच्या राजांचा दरबार. त्याच्यानंतर अत्यंत बुद्धिवादी आणि सुंदर अशा प्रकारचं भावगीत लिहिणारे दरबाराबद्दल, शौर्याबद्दल. सर रिचर्ड लवलेस, सर जॉन सकलिंग, थॉमस कॅरिव, रॉबर्ट हेरिक. These were the examples of such writers. Some notable examples of lyrics. Ben Jonson's "To the Memory of William Shakespeare." This is a ceremonial lyric. Walt Whitman's "Oh Captain, My Captain," ceremonial lyric. Robert Burns' "Oh My Love is Like a Red, Red Rose," love lyric. Elizabeth Browning's "How Do I Love Thee." This is also the example of love lyric. Ben Jonson's "Drink to Me Only with Thine Eyes." These are some of the examples. Just try to remember some of the examples of lyric poetry. Then we are going towards ode. What is ode? जसं आपण लिरिक बघितलं, आपण सॉनेट बघितलं, आता आपल्याला ओड बघायचं आहे. इट डिनोट्स अ लॉंग लिरिक पोएम. So ode is also a kind of lyric poem, but it's called ode. Serious in subject and treatment. Elevated in style. एक वेगळी स्टाईल आहे. उच्च दर्जाची स्टाईल आहे. इट वॉज इस्टॅब्लिश्ड बाय ग्रीक पोएट पिंडार. पिंडार नावाच्या ग्रीक कवीनं ओड ही कन्सेप्ट किंवा हा काव्य प्रकार प्रस्थापित केलेला आहे. सो 3 सेट्स ऑफ पिंडारिक स्टांजा. ओड म्हटलं की पिंडारिक स्टांजाच्या 3 सेट्स आहेत.
नंबर एक आहे स्ट्रोफ. स्ट्रोक म्हणजे काय? मूव्हिंग इन अ डान्स रिदम टू द लेफ्ट. मूव्हिंग इन अ डान्स रिदम टू द लेफ्ट. आणि त्याच्या अपोजिट अँटी स्ट्रोक म्हणजे मूव्हिंग टू द right, moving in a dance rhythm to the right. And the third is epod, that is standing still, no, not moving. So his words were encomiastic. Encomiastic means return to praise and glorify someone. हे जे सगळे ओड्स, ज्याला आपण स्तुतिगीत म्हणूया, काय म्हणायचं? स्तुतिगीत. एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या वस्तूची स्तुती आपण करतो, म्हणून टू प्रेज अँड ग्लोरिफाय समवन. दिस ओड वॉज इंट्रोड्युस्ड इन टू इंग्लिश बाय बेन जॉन्सन. नाव द इरेग्युलर ओड, त्यालाच आपण काय म्हणूया कौलियन ओड, वॉज इंट्रोड्युस्ड बाय अब्राम कौली. अब्राम कौली नावाच्या रायटरनं, कवीनं एक वेगळ्या प्रकारचे ओड आणलेले आहेत इंग्रजीमध्ये. ही इमिटेड द पिंडारिक स्टाईल अँड मॅटर. त्यानं ह्या पिंडारिक स्टाईलचा वापर केलेला आहे, इमिटेशन केलेलं आहे, अनुकरण केलेलं आहे. बट डिसरिगार्डेड द रिकरंट स्टांजिक पॅटर्न. परंतु हा जो काही स्टांजा पॅटर्न आहे ना, हा पॅटर्न त्याने अवलंबला नाही. ही अलाउड ईच स्टांजा टू इस्टॅब्लिश इट्स ओन पॅटर्न ऑफ वेरिंग लाईन्स अँड राईम स्कीम. त्याने स्वतःची एक वेगळ्या प्रकारची यमक योजना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ओळींचा आकृतिबंध प्रस्थापित केला, म्हणून त्याला कौलियन ओड म्हणायचं किंवा त्याला इरेग्युलर ओड म्हणायचं. इरेग्युलर ओड बिकॉज दे वर नॉट पिंडारिक स्ट्रिक्ट पॅटर्न स्टांजिक ओड्स. These are the examples of some irregular odes. Wordsworth's ode, Intimation of Immortality; Dryden's Alexander's Feast; Collins' Ode to Evening; Shelley's Ode to the West Wind. Now these are different forms of types of ode. Horatian ode. What is Horatian ode? Modeled on the matter, tone and form of the odes of the Roman Horace. Horace नावाचा एक रोमन कवी होऊन गेला. त्याच्या पद्धतीवर आधारलेले जे आहेत ते मॅटर आहे, टोन आहे, फॉर्म आहे. सो इन कॉन्ट्रास्ट टू द पॅशन, विजनरी, बोल्डनेस अँड फॉर्मल लँग्वेज ऑफ पिंडार्स ओड्स. म्हणजे पिंडार्स नावाच्या कवीनं लिहिलेले स्तुतिगीत, त्याने वापरलेली जी औपचारिक भाषा आणि जो काही विजनरी बोल्डनेस होता किंवा त्याची जी काही पॅशन होती, त्याच्या अपोजिट होरेशियन ओड्स आर काम. ते एकदम शांत आहे, मेडिटेटिव्ह, चिंतनात्मक आहे, अँड कलोक्युअल, एक वक्तृत्व कलात्मक आहे. सो दे आर ऑलवेज होमोस्ट्रोफिक. Homostrophic means written in a single repeated stanza form. Homostrophic, not strophe and antistrophe and other things. So it is shorter than Pindaric ode. These are the examples of Horatian ode. Marvels, Andrew Marvels, an Horatian ode upon Cromwell's return from Ireland, and Keats' ode on To Atom. Now, finally, we are going towards the last section, ballad. Ballad form. So it is a song transmitted orally which tells a story. Ballad is a song transmitted orally which tells a story. पोवाडा. पोवाडा हा तोंडी गायलेली आणि सांगितलेली कथा. So ballads are the narrative species of folk songs and are communicated orally. The initial version of a ballad was composed by a single unknown author, The Ballad of Sir Patrick Spens. म्हणजे एकदम पहिला जो पोवाडा लिहिला गेला होता, तो कोणी लिहिला तो अजूनपर्यंत माहिती नाही. The narrator begins with the climatic episode, then tell the story tersely in action and dialogue. पोवाड्याचं जे स्वरूप आहे ते असं आहे की वातावरण निर्मितीच्या प्रसंगानुसार तो सुरू होतो. एखादी गोष्ट, कथा, ॲक्शन
म्हणजे हावभाव करून आणि डायलॉगच्या माध्यमातून सांगितली जाते. बॅलड स्टांजा जो आहे इज अ quatrain in alternate 4 and 3 straight lines. Only the second and fourth lines rhymed. This is the form of Sir Patrick Spence. 4 ओळींचं कडवं असतं. त्याच्यानंतर अल्टरनेट 4 and 3 स्ट्रेस लाईन्स असतात. फक्त सेकंड आणि फोर्थ लाईन्स राईम्ड असते. फर्स्ट आणि थर्ड लाईन राईम्ड नसते. उदाहरणार्थ सर पॅट्रिक स्पेन्स. नंतर अ ब्रॉड साइड बॅलड म्हणजे काय? अ ब्रॉड साइड बॅलड इज प्रिंटेड ऑन वन साइड ऑफ अ सिंगल शीट. एकाच कागदाच्या एका बाजूवरती छापलेलं जे पोवाडा असतो त्याला म्हणायचं ब्रॉड साइड. सो इट डील्स विथ द करंट इव्हेंट ऑर प्रेझेंट इश्यू अँड इज सन. हा अशा प्रकारचा ब्रॉड साइड बॅलड हा सद्य घटनांवरती अवलंबून असतो, सद्य परिस्थितीवरती अवलंबून असतो आणि गाण्याच्या उद्देशानंच तो लिहिलेला असतो. अँड लिटररी बॅलड इज अ नरेटिव्ह पोएम written in a deliberate imitation of the form, language and the spirit of the traditional ballad. लिटररी बॅलड म्हणजे काय? आत्तापर्यंत ओरली किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या प्रकारचे पोवाडे लिहिले गेले, त्याच प्रकारचा पोवाडा लिहिला जाणं, त्याला आपण म्हणूया लिटररी बॅलड. These are the examples of ballad. Coleridge, The Rime of the Ancient Mariner, Walter Scott's Proud Maisie, Wordsworth's We Are Seven, by introducing a narrator as an agent and first person teller of the story, I Met a Little Cottage Girl, for example. विल्यम वर्ड्सवर्थचा वी आर सेवन नावाचा पोएट बॅलड आहे. इंट्रोड्युसिंग अ नॅरेटर ॲज अन एजंट, म्हणजे जो कथा सांगतो तो एक प्रकारचा एजंट असतो आणि फर्स्ट पर्सनचा वापर तो करतो. उदाहरणार्थ आय मेट अ लिटिल कॉटेज गर्ल अँड लास्ट किड्स ला बेला डॅम्सन्स मर्सी. दिस इज ऑल्सो अ काइंड ऑफ बॅलड. Thank you. Thank you very much. For the next period, we are going to discuss about figures of speech.